आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आजपासून पुढचे 2 दिवस भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे। संध्याकाळी 6 वाजता सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारींसोबत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संघटन मंत्री बी.एल. संतोष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार असून यामध्ये सदस्यता अभियानाची समीक्षा आणि पुढील रणनीती संदर्भात चर्चा होणार आहे। तर संध्याकाळी 7 वाजता सर्व आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्र्यांसोबत जे.पी. नड्डा, फडणवीसांची बैठक होणार आहे। आगामी महापालिकेच्या रणनीती संदर्भात यामध्ये चर्चा होईल। 12 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाची सांगता होईल। अधिक माहिती घेऊयात, सुनील दवंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, काय अधिक माहिती? प्रज्ञा, हे भारतीय जनता पक्षाचं जे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे हे शिर्डीमध्ये गेल्या 44 वर्षांमध्ये प्रथमच होत आहे आणि यासाठी जे आहे ते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र जे आहे सुजय विखे पाटील यांनी या ठिकाणी जे आहे ते नियोजनाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे। साईबाबा प्रसादालय जे आहे त्याच्या शेजारी असलेल्या सप्ताह मैदान जे आहे त्या ठिकाणी मोठमोठे जे आहेत 3 मोठे शामियाने उभारण्यात आलेले आहे। या ठिकाणी अधिवेशनाची पूर्ण तयारी जी आहे ती प्रगतीपथावर सुरू आहे। आज सकाळपर्यंत शिर्डी जी आहे ती संपूर्ण भाजपमय झालेलं दिसून येत आहे। सर्वत्र जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे फलक असतील, अमित शहा जे आहेत किंवा जे.पी. नड्डा किंवा येणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचे स्वागताचे जे आहे ते फलक या ठिकाणी ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। संपूर्ण शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। आज दुपारपासून जे आहे ते पक्षाचे सर्व आमदार, त्याचबरोबर नव्याने जे मंत्री झालेले आहेत ते सर्व मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, ही सर्व मंडळी जी आहे ती दुपारपासून शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात होईल आणि त्याच पद्धतीनं आलेले सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांची राहण्याची जी व्यवस्था आहे ती देखील शिर्डीमध्ये करण्यात आलेली आहे। अनेक हॉटेल्समध्ये या पदाधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था झालेली आहे। त्याच पद्धतीनं इतर जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील पदाधिकारी राहतील आणि एक मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती शिर्डीमध्ये होताना दिसून येते। दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर जी आपल्याला माहिती मिळते की ते ज्या ठिकाणी अधिवेशन आहे त्या अधिवेशन ठिकाणाची स्थळाची पाहणी करतील आणि त्याच पद्धतीनं रात्री जी आहे ती कोर कमिटीची बैठक जी आहे ती शिर्डीमध्ये पार पडणार आहे। या सर्व गोष्टी जर बघितल्या तर एक भाजप हा सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक शक्तिशाली पक्ष बनल्याचं दिसून येत आहे। मोठ्या पद्धतीनं यश जे आहे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक महाविजय अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी पार पडतंय। एकंदरीत जर शिर्डीचं जर बघितलं तर शिर्डीमध्ये अधिवेशन त्याचबरोबर साईबाबांचं दर्शन असा दुहेरी संगम जो आहे तो होत असतो आणि अनेक पक्षांचे अधिवेशन शिर्डीमध्ये होतात। जसं राष्ट्रवादीचे यादी झालेले आहे, अनेक पक्षांचे होतात, काँग्रेसचे झालेले आहेत। तर शिर्डी एक मध्यवर्ती ठिकाण असतं, त्याच पद्धतीनं देवदर्शन होतं, अधिवेशन होतं, त्यामुळे शिर्डीला प्राधान्य दिलं जातं आणि त्याचबरोबर आज शिर्डीमध्ये हे अधिवेशन होत आहे। 2 दिवसाचं अधिवेशन असणार आहे। खास करून 12 तारखेचं म्हणजे उद्याचं जे आहे त्याला अतिशय महत्वाचा दिवस आहे, कारण की उद्या सकाळपासून हे अधिवेशन सुरू होईल आणि त्यामध्ये पक्षाची जी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे त्याच्यामधली रणनीती काय असणार आहे भारतीय जनता पक्षाची, कशा पद्धतीनं या निवडणुका लढवल्या जातील नक्कीच हे स्पष्ट होऊ शकेल आणि त्यामुळे अर्थातच हे महत्त्वाचं अधिवेशन येत्या काळामध्ये पार पडेल। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुनील।